बातमी पाहूयात. विजय वडेट्टीवार भुजबळांवरती चांगलेच संतापलेत. भुजबळांनी विनाकारण मला लक्ष बनवलंय. काँग्रेसचे आमदार वडेट्टीवारांनी हे वक्तव्य केलंय. ओबीसी नेत्यांमध्येच आता शब्दबाण चालल्याचं पाहायला मिळतंय. मात्र याच पार्श्वभूमीवरती आता इकडे मोठ्या प्रमाणावर हल्ला प्रतिहल्ला झाल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळांमध्ये आता रंगल्याचं पाहायला मिळतंय. मुद्दा आहे ओबीसी राजकारणाचा. माझी इच्छा आहे, माझी भूमिका मी मांडण्यासाठी आलो. एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे. तुम्हा सगळ्यांना, मराठा सगळ्या समाजाच्या विशेष करून या मराठवाड्यातील जो निजामाच्या काळात कुर्मी म्हणून होते, तुम्ही घेतला नाही, विदर्भातल्या लोकांनी घेतला, त्याचा आनंद घेतला, त्याचा म्हणजे आरक्षणाचा फायदा घेतला, तुम्ही घेतला नाही. पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना, आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. परत ऐकायचं आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय. साहेब सरकारमध्ये आहेत, मंत्री आहेत, ते सरकारची भूमिका मांडणार. ते मुख्यमंत्र्यांच्या बाजूने बोलतील, ते सरकारच्या बाजूने बोलतील. स्वाभाविक आहे, ज्या फॅक्टरीमध्ये काम करतो त्या मालकाची गुणगान आपल्याला गावेच लागतात. आणि पण यातून माझी जी भूमिका त्यावेळेच्या धरून ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. आणि नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं, हा माझा स्पष्टपणे आरोप आहे.